वसमत इथे निर्धार परिवर्तन सभेचं आयोजन राष्ट्रवादीकडून करण्यात आलं होतं। मात्र यामध्ये नेमका नेता कोण हे शेवटपर्यंत लोकांच्या लक्षात आलं नाहीये। त्यामुळे या कार्यक्रमाला अजित पवारांनी देखील दांडी मारल्याचं दिसून आलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे। त्यामुळे जिल्ह्यामध्ये आणि विधानसभा मतदारसंघामध्ये नेतृत्वच राहिलं नाहीये। त्यामुळे अजित पवारांनी सुद्धा निर्धार सभेसाठी येण्याचं टाळलंय। निर्धार सभेसाठी शहरामध्ये लावण्यात आलेल्या होर्डिंग्जवरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वसमत विधानसभेचे आणि हिंगोली जिल्ह्याचे सर्वेसर्वा मानले जाणारे जयप्रकाश दांडेगावकर यांचे सुद्धा फोटो बऱ्याच होर्डिंगवरती टाकण्यात आले नाहीयेत। त्याचप्रमाणे आमदारकीचे डोळे लागलेले सर्वांचे लाडके असे भैया यांना सुद्धा 100% होल्डिंगवरती टाळण्यात आलंय। ही सर्व मतदारसंघामधील अवस्था पाहता मतदारांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये नेतृत्व राहिलं नाहीये अशी चर्चा सुरू आहे। अंतर्गत गटबाजी आणि अंतर्गत कलहामुळे निर्धार सभेला दादांनी सुद्धा येण्याचं टाळलंय। वसमत इथे निर्धार परिवर्तन यात्रा सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र वसमत शहरामधील गटबाजी पाहता दादांनी कार्यक्रमावरती दांडी मारली आहे। त्यामुळे कार्यक्रमामध्ये बसण्यासाठी ठेवलेल्या खुर्च्या रिकाम्याच ठेवाव्या लागल्यात। कार्यक्रम संपन्न होण्याच्या आधीच अनेकांना भूक लागल्यामुळे खाण्यासाठी ताव मारण्याची सर्वांची एकच धावपळ सुरू झाली। नेमका कार्यक्रम इंग्लिश स्कूलच्या लोकार्पणाचा होता की नेमका परिवर्तन सभेचा हेच कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत अनेकांच्या लक्षात आलं नाहीये। उमेश चक्कर पाटील, C24 तास, हिंगोली। सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी।